औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान सदक़ल्लाहुल अज़ीम क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहन नास क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू सदक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा अल्हिमना रुश्दना अल्लाहुम्मा इहदिनस सिरातल मुस्तक़ीम आमीन या रब्बल आलमीन। सर्व स्तुती प्रशंसा तारीफ त्या अल्लाहसाठी, त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचेता, आपल्या सर्वांचा निर्माता, या जगाचा शासक, स्वामी, मालक, पालक आणि धनी आहे। आणि ईश्वरातर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबावर आणि त्या सर्व लोकांवर ज्यांनी मानव जातीच्या उन्नती करता आणि प्रगती करता कार्य केले। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय शांतीलालजी गायकवाड साहेब, महाराष्ट्र उपाध्यक्ष अज्जूभाई, शेख अजीम वानेकर साहेब उपाध्यक्ष DRSP, अनामी मोरे, सय्यद निसार, शेख मोहसिन भाई, नुसरत सर, विलास भाई आणि माझ्यासमोर उपस्थित माझ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम। आवाज आई नहीं मुझे आपकी तरफ से? याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांवर अल्लाहतर्फे, ईश्वरातर्फे शांती नांदू। जेव्हा आपण भेटतो एक दुसऱ्याला आणि हाच संदेश देतो, तोच संदेश आहे जो तथागत गौतम बुद्धाने दिला। बुद्धांचा संदेश काय? शांती शांती शांती। इस्लाम या शब्दाचा अर्थ काय? शांती। तुम्ही म्हणाल तुमचा धर्म कोणता आहे, तर मी म्हणेल माझा धर्म शांती आहे, तर तुम्ही म्हणाल आमचा धर्मही शांतीचा आहे ना, काय फरक आहे त्याच्यामध्ये? आणि जमाते इस्लामी संघटन म्हटलं गेलं तर याचं नाव आहे शांतीसाठी कार्य करणारे आम्ही लोक आहोत। आम्ही पॉलिटिकल पार्टी नाही, सामाजिक संघटन आहे। आणि असा प्रयत्न करतो की आपण सर्वांनी इथं राहत असताना आपल्या जीवनाचा उद्देश आपण समजून घ्यावा, चांगले कार्य आपण करावेत, याच उद्देशाने अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात। आणि हा जो ईद मिलनाचा कार्यक्रम आहे, ईद मिलन म्हणजे ईदच्या नंतर जेव्हा एक दुसऱ्याला आपण भेटतो, आनंद असतो, तो आनंद एकटा साजरा करायचा नसतो, तर त्या आनंदामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हे महत्त्वाचं आहे। एकटा आनंद काय साजरा करना, अपने घर में बैठ के आपण आनंद करेंगे नहीं। तर त्याच्यासाठी आम्ही असा प्रयत्न केला। आमचे अब्दुल्ला साहब, आमचे अनामी मोरे साहब, आज हमारे अरविंद कांबळे साहब यहाँ पर नहीं है। हम ऐसा एक प्रोग्राम हमने सोचा कि हम सब लेंगे, अपने सब भाइयों के साथ बैठेंगे, शीर खुरमा पीएंगे और बहुत इत्मीनान के साथ कुछ अच्छी अच्छी बातें हम डिस्कस करेंगे, समझेंगे, एक दूसरे को समझाएंगे, एक दूसरे के करीब आएंगे। जसं की आपल्याकडं आता इथं आपल्याला माहीत झालं की आपल्या देशामध्ये असा काही प्रयत्न चालू आहे की कशा प्रकारे वातावरण गढूळ होईल यासाठी काही लोक काम करत आहेत। त्यांचा निजी स्वार्थ आहे, ते स्वार्थ त्यांचं काम त्यांना करू द्यावं, आपण आपलं कार्य करावं हे महत्त्वाचं आहे ना। किसी ने कहा कि कोणी असं म्हटलेलं आहे की जो पॉलिटिकल जो लोग हैं उनका जो काम है उनको करने दो। हमारे पास में हम ये बोलते हैं कि अच्छे पॉलिटिशियंस भी है, उनका जो काम अहले सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे। तो हम इस मोहब्बत के पैगाम को लेकर के हमको आगे बढ़ना है आणि त्याच्यासाठीच हे ईद मिलनाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठीच ईद आहे। हे कशासाठी ईद मी आपल्यासमोर अगदी थोडक्यामध्ये ठेवीन। पहा, लक्षात असू द्या की आपण या जगामध्ये राहत असताना पैगंबर साहेबांनी फोन जरा बंद करा। पैगंबर साहेबांनी जो धर्म दिला, हा धर्म कोणता नवीन धर्म दिला नाही, तर त्या माणसानं या जगामध्ये जीवन कसं वागावं आणि सर्व प्रकारच्या गुलामगिरीमधून मुक्त होऊन त्या ईश्वराच्या गुलामीमध्ये राहत असताना कशा प्रकारे त्यांना इतर त्या ईश्वराशी संबंध आणि लोकांशी त्यांचे संबंध कसे असावेत, यासाठी धर्म दिला गेला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक परिवर्तनवादी चळवळ पैगंबर साहेबांनी उभी केली। आपल्याला माहीत असेल पैगंबर साहेबांची जी चळवळ होती, परिवर्तनवादी चळवळ होती। तिथं जे राहणारे जे लोक होते ते अगदी लहान सहान गोष्टीवर भांडण करणारे, एक दुसऱ्याचा गळा कापणारे, चोरे करणारे, दारू पिणारे, अशा प्रकारची ते लोक होती। आणि त्यांना कुठंतरी पैगंबर साहेबांनी जोडलं आणि त्यांना चांगले विचार दिले आणि सांगितलं की तुम्हाला लोकांच्या गुलामीमध्ये राहण्यासाठी तुम्ही जन्म घेतला नाही, तर तुम्ही या राष्ट्रावर तुमचं शासन झालं पाहिजे, अशा प्रकारे आपण सर्व संघटित झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश आपण पाहतो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। जर आपण पाहिलं तर कुराणमध्ये सर्वात पहिली वही आधी पहिला कुराणचा श्लोक कोणता आहे? इक्रा, शिका। इक्राचा अर्थ आहे शिका।
त्याच्यानंतर इक्रा बिस्मी रब्बिकल लझी खलक सांगितलं की आपल्या ईश्वराच्या नावानं तुम्ही शिका की ज्यानं तुमची निर्मिती केली. खलकल इन्साना मिन अलक, माणसाची निर्मिती केली एका वीर्याच्या फुटकेपासून. खलकल इन्साना मिन अलक. इक्रा व रब्बुकल अक्रम, शिका की तुमचा जो ईश्वर आहे तो फार महान आहे. आणि सांगितलं अल्लझी अल्लामा बिल कलम, ज्यानं तुम्हाला लेखणीद्वारे तुम्हाला शिक्षण दिलं, तो अल्लाह आहे, तो ईश्वर आहे, त्याला ओळखा तुम्ही. हा संदेश दिला. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा संदेश आहे तो संघटित होण्याचा संदेश आहे. संघटित व्हा. आपल्याला माहिती आहे की इस्लाममध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या संघटितपणे चालतात. नमाज आता आपण पाहतो, नमाजमध्ये काय होतं, सर्वजण एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन राहतात. आलं लक्षात? हा संघटन आहे. त्याच्यानंतर रोजामध्ये काय होतं, सर्वांनी मिळून रोजे ठेवायचे आहेत. हज आपल्याला माहिती आहे, हजला जातात लोक आता चाललेले, तिथेही एक संघटन आहे. हे दाखवायचं आहे की संपूर्ण मानवजाती, चीनमध्ये राहणारे, जपानमध्ये राहणारे, आफ्रिकेमध्ये राहणारे सर्व मानवजाती तुम्ही एक आहात. हा संदेश आहे. तर पैगंबर साहेबांचा जो मूळ संदेश आहे तो माणसाला माणसाच्या गुलामीमधून नेऊन त्याला ईश्वराच्या गुलामीमध्ये देणे. पैगंबर साहेबांनी हा संदेश दिला, या युहन्नास कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू. हे लोक तुम्ही स्वीकार करा की ते अल्लाह शिवाय कोणी ईश्वर नाही, तुम्ही यशस्वी व्हाल. कारण की काय होतं, संदेश असा आहे, आता आपण अजानवरून खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हंगामा चालू आहे, भोंगे आणि ते मद्दींचे भोंगे उतरा, मशिदीचे उतरा, आपले इथं जिथे जिथे भोंगे लावले असतील ते काढून टाका. परंतु जो संदेश काय त्याच्या माध्यमातून हे लक्षात घेतलं पाहिजे. अजान म्हणजे काय, अजानमध्ये काय सांगितलं गेलं, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाह महान है, अल्लाह सर्वश्रेष्ठ है. भाई मैं बड़ा नहीं, मेरा खानदान बड़ा नहीं, मैं अपनी बड़ाई नहीं करता, बड़ाई मैं किसकी करता हूँ, अपने सबके मालिक की करता हूँ. त्याच्यानंतर सांगितलं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मी साक्ष देतो की अल्लाह शिवाय कोणी ईश्वर नाही, ही मी त्याला मानतोय. हे फार महत्वाचं आहे. ला इलाहा इल्लल्लाह, ला म्हणजे नाही, इलाह म्हणजे ईश्वर, इल्ला म्हणजे शिवाय आणि अल्लाह म्हणजे अल्लाह. सर्व जेवढ्या काही खोटे नाटे देव आणि अंधश्रद्धा ज्या काही असतील त्या प्रत्येकाचा इन्कार करायचा आहे आणि आपल्या सर्वांचा जो निर्माता आहे ना तो एक ईश्वर, त्या एका ईश्वराला आपण ओळखायचा आहे. हा मूळ संदेश आहे. हे सांगितलं की आपल्याला जीवन देणारा तो अल्लाह आहे, त्याला आपण अल्लाह म्हणतो, परमेश्वर म्हणतो, गॉड म्हणतो. त्याला ज्योतिराव फुलेंनी निर्मिका असं म्हटलेलं आहे, त्याला तुकाराम महाराजांनी भगवंत असं म्हटलेलं आहे. तो गॉड, ती दिव्य शक्ती जे आपण या विश्वाला ज्यानं निर्माण केलं आणि प्रत्येकाला जो जन्म दिला तो अल्लाह आहे, तो कोणी वेगळा नाही. जेव्हा आपण आजारी पडतो कोणाला हाका मारतो, आपण जरा बिमार हो जाते तो आपण क्या बोलते, अल्लाह अरे बचाना म्हणजे. तर त्यानं सांगितलं की त्यानं तुम्हाला जीवन दिलं, डोळे दिले, बुद्धी दिली, खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय. आपण बोलतो चोरी करना पाप है, दारू नहीं पीना चाहिए, किसी पर जुलूम नहीं करना चाहिए. कुठून आलं, सर्वांना माहिती आहे नाही. हे सगळं शिकवावं लागलं का आपल्याला, आपल्या आतमध्ये आहे. तर सांगितलं त्या ईश्वराची, त्या अल्लाहची आवाज तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, तुम्हारे जमीर के अंदर है. जब तुम गलत काम करते अंदर से आवाज आती है गलत कर रहा, तो ऐसा नहीं करना चाहिए. त्या ईश्वराला आपण ओळखलं पाहिजे. हा पैगंबर साहेबांचा हा मूळ संदेश होता महत्वाचा. त्याचबरोबर हे सांगितलं गेलं की तुम्हाला या जगामध्ये जीवन कसं जगावं, कसं राहावं, तुम्ही यासाठी तुम्हाला धर्म दिला. सर्वात महत्वाची गोष्ट सांगितलं, तुमचा ईश्वर एक. मनुष्य म्हणून तुमचं जे कुटुंब आहे ते देखील एकच आहे. तुमचे जे वडील आहेत, आदम अलैहिस्सलाम म्हटलं गेलं त्याला, आदम आणि त्यांची पत्नी हव्वा, हे प्रथम जोडपं आहे. आणि सर्व जेवढे काही लोक आपण इथं पाहतो हे सर्व त्याच खानदानीचे आहे. म्हणजे तुमचं कुटुंब देखील एक आहे. तुमचं कुटुंब जे आहे, तुमचं कुटुंब देखील एकच आहे, लक्षात असू द्या. तुमचा ईश्वर एक, तुमचा मनुष्य म्हणून तुमचं कुटुंब एक, तुम्ही सर्व समान आहात आणि एकाच कुटुंबाचे सदस्य आहात. या नात्यानं तुमचं आणि माझं नातं हे भावाभावाचं नातं आहे. शांतीलालजी कोण आहे, मेरे भाई आहे. बोलणं बहुत आसान आहे. समता, आपल्या घटनेनं समता दिली ना आपल्याला, घटनेचं मूळ आहे. पण समता आपण म्हणतो पण देतो का, आपण दिले का ते अधिकार जे घटनेने आपल्याला दिले. आणि हे सांगितलं पैगंबर साहेबांनी, ते अधिकार दिले आणि सांगितलं जेव्हा मक्केवर विजय प्राप्त केला तेव्हा काळा हबशी होतात, काळा अगदी समाजातील ज्याला आपण म्हणतो की अगदी खालच्या पातळीवर राहणारा तो मनुष्य. पैगंबर साहेबांनी सांगितलं की या काबेवर चढून अजान दे. लोकांनी म्हटलं की हा गुलाम हबशी निग्रो, हा पददलित माणूस, त्याला तुम्ही काबेच्या वर चढवता. सांगितलं हा, आणि ते काबेच्या वर चढून अजान देतात. हा संदेश त्याच्या मार्फत द्यायचा होता. त्याचबरोबर सांगितलं मशिदीमध्ये जेव्हा तुम्ही याल सर्वांनी असं उभं राहायचं, खांद्याला खांदा लावायचा, हा मेरा भाई आहे. हा स्पृश्य अस्पृश्य नाही, भेदभाव जो कोणी पाळेल तो मुसलमान होऊ शकत नाही. जो कोणी भेदभाव पाळेल, कोणी जन्माच्या आधारावर उच्च नाही, कोणी जन्मानाच्या आधारावर नीच नाही. पैगंबर साहेबांनी शेवटचा खुतबा दिला आणि सांगितलं की या युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करी व उन्सा. हे लोक हो, हे समस्त मानव जाती, संदेश सबके लिए, समस्त मानव जाती.
कोणत्याही इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा, आम्ही तुमची उत्पत्ती एकाच स्त्री आणि पुरुषापासून केली. व जालनाकुम शुअबन व कबाइल लिताअरफू, आम्ही तुमचे वर्ण बनवले, गट बनवले. विभिन्न कलरचे लोक आहेत. जपानमध्ये पिवळ्या कलरचे लोक आहेत, तिथं आपल्याकडं ब्लॅक अँड व्हाईट लोक आहेत. अमेरिकेला व्हाईट लोक असतात. आफ्रिकेमध्ये आपण रंग बनवले, वर्ण बनवले, जाती तुमचे गट बनवले, जेणेकरून तुम्ही एक दुसऱ्याला ओळखावं. इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम, तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ तो आहे जो आपल्या ईश्वराचं भय बाळगतो, त्याला तो ओळखतो. म्हणजे समानता आणि समता शिकवली आणि सांगितलं दिवसातून 5 वेळा मशिदीमध्ये खांद्याला खांदा लावून उभा राहायचं आहे. बोलना बहुत आसान है. कोई होगा बहुत बड़ा सय्यद होगा, बड़ा राजा होगा, बड़ा बादशाह होगा, आणि दुसरा त्याचा गुलाम असेल, त्याला बाजूला उभं राहील. है ना, अल्लामा इक्बालनं म्हटलं की एक ही सफ में खडे हो गए महमूद व अयास, न कोई बंदा रहा और न कोई बंदा नवाज. तर हा संदेश नमाजमध्ये दिवसातून 5 वेळा दिला जातो. हाच संदेश घेऊन, हा प्रेमाचा संदेश, हा शांतीचा संदेश, हा समतेचा संदेश, हाच संदेश घेऊन लोक आले. पहा, इथं काही राजाही आले असतील, त्यांच्या काही आपलं स्वार्थी असेल, परंतु जे आले सोपी सण फकीर चांगले लोक आले, त्यांनी हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. जेव्हा लोकांना माहीत झालं, ज्योतिराव फुलेंनी यावर भाष्य केलेलं आहे आणि 2 पोवाडे लिहिले त्यांनी. एक लिहिला शिवाजी महाराजांवर आणि दुसरा लिहिला मोहम्मद पैगंबरावर. आणि ते म्हणतात की मोहम्मद झाला जहामर्द खरा, त्या गेले संसार सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जीव घातला ईशा पायी. कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जात प्रमाद असं खोडी बुडी, जात प्रमाद असं खोडी बुडी. तर संदेश काय दिला की ज्यांच्या हातामध्ये लेखणी द्यायला नव्हती, शिकलं तर त्याच्या कानामध्ये शिसं पुगलून घालायचं, त्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या, त्यांच्या लेखणी दिल्या, कुराण त्यांच्या हातामध्ये दिला की या आमच्या बरोबर राहा. आणि फौजेमध्ये त्यांना गरज होती तर घोड्यावर बसवलं, घुडसवार बनवले. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांवर आपण लाख बोलतो. शिवाजी महाराजांचे जे आजोबा होते मालोजीराव भोसले, त्यांनी नवस फेडला. अहमदनगरला दर्गा आहे शाह शरीफ. कोणी म्हणतात की ते संत तेव्हा जिवंत होते, कोणी म्हणतात की त्यांची दर्गा होती. तिथं जाऊन त्यांनी सांगितलं की जर मला मुलं झाली तर मी नवस असा घेतोय. त्यांना मुलं झाली तर त्यांनी पहिल्या मुलाचं नाव ठेवलं शहाजी, शिवाजीराजांचे वडील, आणि दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं शरीफजी. पहा, विचार करा आपण. म्हणजे जे लोक अगदी समाजामध्ये खालच्या स्तरावर होते, ज्यांना व्हॅल्यूज दिली गेली नव्हती, अशा लोकांना जे मुसलमानांनी ज्या व्हॅल्यूज दिल्या त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांचा केवढा आदर असेल हे लक्षात ठेवा. काकांचं नाव शिवाजी महाराजांचे आपल्याला माहिती आहे, शरीफजी आहे. तर मी हे सांगत होतो की हा जो सन्मान आहे, हा सन्मान याच्यामुळे मिळाला आणि कुठेतरी ती समता आणि बंधुता हा श्रद्धेचा भाग ठरला. नाही मुसलमान मौलाना आलेले आहेत, त्यांना विचारा, जर ते मानत असतील की मी माझा भाऊ आहे तर त्यांच्या श्रद्धा ते मानत नाही. तर हे महत्त्वाचं. तर हे सांगितलं की या जगामध्ये राहत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे कार्य करायचे आहेत आणि मग त्याच्यासाठी जरुरी आहे की तुम्ही दिवसातून 5 वेळा ईश्वरासमोर नतमस्तक व्हावं, है ना. ती मनाची शांती प्राप्त कर. मी सांगितलं बुद्धांचा संदेश शांतीचा संदेश आहे. बुद्धांनी सांगितलं सर्वम दुःखम, या जगामध्ये दुःख आहेत, त्या दुःखाला दूर करण्यासाठी काय डिटॅचमेंट, त्याच्यापासून कुठेतरी वेगळं आपण झालं पाहिजे. तर डिटॅचमेंट काय, इस्लाम म्हणतो की जो डिटॅचमेंट है ना तो अपने मालिक के तरफ जाना है. अपने दुख, अपने परेशानियां अपने मालिक को, अपने ईश्वर के आगे, अपने अल्लाह के आगे सुखाना कि अल्लाह मैं परेशान हूँ, बस मेरे लिए तू बना. हा संदेश आहे. संदेश अगदी सारखाच आहे. तर मी हे सांगत होतो की रमजानच्या महिन्याचं महत्त्व काय. रमजानच्या महिन्याचं महत्त्व यासाठी आहे की मी आपलं सांगितलं की जी परिवर्तनवादी जी चळवळ आहे ना, समता, बंधुता, सामाजिक न्याय याच्यावर काम करण्यासाठी हे सांगितलं की कुराणचा हा संदेश आला आणि त्या संदेशानुसार सर्व समानतेचा संदेश, इक्वल अधिकार, प्रत्येकाला, स्त्रियांना अधिकार, प्रत्येक गोष्टी सांगितले. तर त्या संदेशाचं अवतरण सुरुवात झाली रमजानच्या महिन्यामध्ये आणि सांगितलं की आता तुमच्याकडे थिअरी आली पण प्रॅक्टिकल केलं पाहिजे ना. थिअरी काय आली, पुस्तक आलं, पण पुस्तक वाचून फक्त पोथी पडफड के इंसान कोई बढ़ता नहीं आगे, उसके लिए प्रॅक्टिकल अमल करना चाहिए. तर सांगितलं की त्याच्यावर आचरण करण्यासाठी दिवसातून तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत काही खायचं नाही, प्यायचं नाही आणि पत्नीने आपल्याशी संबंध प्रस्थापित करायचा नाही. महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत, भूक आणि लैंगिक वासना. कशासाठी करतो माणूस, कशासाठी करतो, भुकेसाठी, पोटासाठी, कशासाठी करतो, असा पापी पेट केली करा. तर सांगितलं त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करा. सियाम म्हटलं गेलं, कुतिबा अलैकुमुस सियाम, हे श्रद्धावंतांनो तुमच्यावर सियाम अनिवार्य केले गेले. सियाम काय, आपण हिंदीमध्ये म्हणतो संयम, 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 कंट्रोल करो, स्वतःवर नियंत्रण ठेवा, कंट्रोल ठेवा, जिभेवर नियंत्रण, कानावर नियंत्रण. तुम्ही कोणी पैगंबर साहेबांनी सांगितलं कोणाची भांडण झालं, कोणी तुम्हाला शिव्या शाप देतोय, तुम बोलो की नाही साहब मुझे रोजा है, मैं नहीं लढूंगा तुमसे, कंट्रोल करो. आणि हे सांगितलं की भुकेवर कंट्रोल करा. तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे, पीत नाही तुम्ही, का
कोण पाहतोय? माझा ईश्वर पाहतोय. लहान मुलगा देखील पाणी पित नाही. कोण पाहतोय? ईश्वर पाहतोय. तर दारूचा ग्लास ठेवला तर पिन का? जर कोणी 2 नंबर से पैसे दे रहा कि साहब मेरा ये काम कर दो ना, घेताल क्या? हलाल नहीं खा रहे तो हराम का माल खाओगे क्या? नहीं खाएंगे. दुसरी महत्वाची गोष्ट, भूक काय? पैगंबर साहेबांना विचारलं इस्लाम काय ज्याचा तुम्ही प्रचार करता? सांगितलं इस्लामचा अर्थ शांती. आणि इस्लाम काय? सांगितलं की मीठे बोल और भूखों को खाना खिलाना. मीठे बोल और भूखों को खाना खिलाना. तर त्याच्यासाठी तुमच्यामध्ये तुम्ही त्याची प्रचिती घ्याल. जेव्हा तुम्ही भुकेला राहाल 15 तास, पोटामध्ये भुकेनं गोळा उठेल, तेव्हा तुम्हाला समजेल की समाजाची भूक काय आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करा. यासाठी पूर्ण 30 दिवस 15 तास रोज 450 तासाची ही ट्रेनिंग आहे. आणि त्याच्यानंतर ईद उल फितर आहे. ईद उल फितर काय? तर त्याच्यामध्ये हे जोडलं गेलं की प्रत्येकानं काहीतरी दान करायचं. एक तर जकात आहे, त्याचबरोबर समाजातील जे रंजलेले गांजलेले लोक आहेत, जे असे लोक आहेत की ज्यांची ईद साजरी होईल का नाही, त्याच्यासाठी प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही प्रत्येकानं 2 ते 2.5 किलो गहू अन्नधान्य हे द्यायचं आहे. आणि त्याला फित्र असं म्हटलं गेलं. आणि या ईदचं नावच ईद उल फितर असं सांगितलं गेलं. म्हणजे ईदचा हा जो सण आहे त्या सर्वांनी त्याच्यामागे सहभागी व्हावा. असाच आजचा हा प्रयत्न आहे आपला की ईद मिलनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्रित यावं. जसं शिरखुरमा असतो, शिरखुरमा कैसा बनाते? हमारी बेटियां हमारी बहनें मौजूद है. शिरखुरमे में शक्कर, दूध, काजू, किशमिश, बादाम सब मिलाने के बाद, जब मिलने के बाद एक नया व्यंजन बनता है. असाच हा आपला भारतीय समाज आहे. मी आपल्या अगदी भाषणाच्या शेवटच्या भागामध्ये काही फार लांब लचक काही गोष्टी ठेवायच्या नाही. प्रॉब्लेम असं आहे की आपल्या या समाजामध्ये काही लोक असा प्रयत्न करत आहेत की तिच्या समाजामध्ये फूट पडावी. परंतु लक्षात असू द्या की जे नकारात्मक विचार असतात, ज्या नकारात्मक गोष्टी आपण समाजाला शिकवतो, त्या गोष्टी त्या समाजासाठी फार घातक असतात. है ना. गौतम बुद्धांनी असं म्हटलं की अँगर, क्रोधवर नियंत्रण फार महत्वाचं आहे. तर गौतम बुद्धांनी म्हटलं की तुम्ही जे क्रोध करतात त्याच्यामुळे तुम्हाला सजा देण्यात येणार नाही. तो क्रोधच तुमची सजा आहे. मैं क्या कर रहा हूं? इनके बारे में नफरत, इनकी बदमाश है, असे है, तसे है, तसे. आणि ते बाहेरून आलेले त्यांना मारून टाका, असं करा, तसं करा. दिवस रात्र जर आपण हाच विचार करू लागलो तर मनामध्ये काय होते? आता सांगितलं केमिकल लोचा होतो मनामध्ये, दिमाग में केमिकल लोचा. आणि हार्टमध्ये काय येतं? टेन्शन येते. टेन्शन आल्यानंतर काय होतं? ब्लड प्रेशर वाढतो, शुगर वाढते, नैराश्य येतंय, लोक दारूच्या आहारी जात आहेत, नैराश्यामुळे आत्महत्या करत आहेत. तर अशा जे निगेटिव्ह थिंकिंग आणि अशा प्रकारचे जे विचार आहेत समाजामध्ये, त्याच्यामुळे हे नुकसान होणार आहे. तर सांगितलं की तुम्ही जर हातामध्ये एक कोळसा घ्याल, एक जलता वास्तव विस्तव निखारा, आणि तुम्हाला की मी त्याला तिकडं फेकतो, जेव्हा तुम्ही त्याला धरता, ते धरणंच तुमच्यासाठी तुम्ही सजा बनेल. तुमचा हात जळून जाईल. जो आप दूसरों के लिए करोगे वही आपके लिए होगा. समाज में अगर आप खुशियां चाहते हो तो खुशियां बांटिए. अगर आप समाज में मोहब्बतें चाहते हो तो मोहब्बतें बांटिए. अगर आप नफरत बांटोगे वो नफरत आपके पास आएगी, आपके घर को जला देगी. दूसरों को तो बाद में जलाएगी, पहले आपके घर को जलाएगी. है ना. शायर ने, बशीर बदर ने क्या अच्छी बात कही कि लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में. बस्तियां जलाई जा रही. एक घर बनवणं किती मुश्किल, किती दिवस रात्र मनुष्य काम करतो आणि त्याच्यानंतर एक घर बनवतो. आणि काय होतंय? थोडंसं भांडण लावून टाकलं, भडकाऊ भाषण केलं, निघून गेले आणि चाललं समाजामध्ये विष आणि पेरण्याचं काम. तर कुठेतरी आपण सर्वांनी मिळून त्याच्यावर उपाय काढायचा आहे. तर शायर असं म्हणतो की तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में, हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं. हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, उम्र बीत जाती है दिल को दिल बनाने में. हा जो संदेश आम्ही आज इथं घेऊन आलो, हा प्रेमाचा संदेश, शांतीचा संदेश, अपने दिल को दिल बनाना है. अपने मालिक को पहचानो, अपनी जिंदगी का उद्देश्य क्या है इसको देखो, समाज में अच्छे से रहो, एक दूसरे के जो अधिकार है एक दूसरे के साथ प्यार मोहब्बत के साथ में जिंदगी गुजारो. जैसे अभी हमारे भाई ने बताया कि कुछ लोग आते और बाहर के लोग आकर के इधर के उधर करते. अभी इलेक्शन का माहौल आएगा, फिर से ऐसी टेंशन आएगी. हम सब मिलकर के अगर आगे आए, है ना. किसी ने कहा कि हमारा प्रॉब्लम यह है कि जो अच्छे लोग हैं वो साइलेंट होते हैं, घर में बैठते हैं, और जो ऐसे लोग हैं जहर फैलाने, वो रोड के ऊपर आते हैं, दंगल आगे बढ़ाते. अगर अच्छे लोग अगर आगे आए और उसको सब मिलकर के हम रोकने की अगर हम कोशिश करें तो हम समझते हैं कि हम कामयाब हो गए. पैगंबर मोहम्मद साहब का एक वचन सुना कि मैं अपनी बात को ख़त्म करूं. पैगंबर साहेबांनी सांगितलं की जर तुम्ही जुलुमाला पाहत असाल तर त्याला तुम्ही तुमच्या शब्दानं तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करा, हाथेनं रोखण्याचा प्रयत्न करा. जुलुम को अगर देखो तो हाथ से रोक दो.
तेवढी शक्ती नसेल तर जिभेनं करा, त्याला थांबा की साहेब तू गलत करू नकोच असं. तेवढीही नसेल तर आपल्या मनामध्ये त्याला वाईट समजा आणि सांगितलं की जालिक अज़ाफुल ईमान, ये ईमान का सबसे आखरी दर्जा है, सबसे निचला दर्जा है, श्रद्धेचा अगदी शेवटचा भाग आहे. तर श्रद्धावंत असं करू शकतो नाही. सांगितलं की अपने भाई की मदद करो चाहे वो जालिम हो या मजलूम. तो लोगों ने कहा कि साहब मजलूम की मदद तो समझ में आती, जालिम की मदद कैसे करे. तो कहा कि उसको जुल्म करने से रोक दो, उसका हात पकड़ दो, जुल्म करने से रोक दो. तर आपल्या असा आजचा हा जो कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश देखील हाच आहे की आपण सर्वांनी यावं, एक दुसऱ्याला समजून घ्यावं. निवांतपणे आपण इथं राहत असतो. इथं मैं मौलाना भी मौजूद है, हमारे सब लोग मौजूद है. मैं बोलूँगा कि अपने भाइयों को बुलाइए, मस्जिद में बुलाइए, बिठाइए. देखिए जैसे ये ईश्वर, उसका संदेश जैसे सूरज और चांद और तारे और ये हवा, ये सबके लिए है. ईश्वर, उसका पैगाम सबके लिए, उसका संदेश सबके लिए. कुरानचा संदेश सर्वांसाठी आहे. मस्जिद में आकर के सब चीज़ ओपन है. हर संदेश, कुरान का संदेश सिर्फ मुसलमानों का नहीं है, ये संदेश पूरे इंसानों का है, पूरी मानवता का है. हम सबको मिलकर के मोहब्बत के साथ में हमारे इस देश में हमको जिंदगी गुजारना है और हमको यहाँ से एक पैगाम देना आहे. मला असं वाटतं की आमचे BRSPचे लोक, माने साहेबांनाही मी भेटलो, फार चांगल्या प्रकारे अशा प्रकारचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं की आपण जर एकत्र आलो तरच हाच डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा मूळ हेतू आहे. आपल्याला माहीत आहे की SC ज्याला म्हटलं गेलं, जवळपास 1100 जाती वेगवेगळ्या होत्या. बाबासाहेबांनी त्याला एकत्रित केलं, SC म्हटलं, शेड्यूल कास्ट. कोणती कास्ट आहे हो तुमची? माझी कास्ट शेड्यूल कास्ट. त्याच्यानंतर जेवढे आदिवासी समाज होता 700-800च्या जवळपास त्या जाती होत्या वेगवेगळ्या, त्यांना सांगितलं की तुम्ही शेड्यूल ट्राईब्स आहात. दुसरं महत्त्वाचं, तिसरी 3700च्या वरच्या जाती होत्या त्यांना जोडलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही OBC आहात. चौथी, जे काही इतर ज्या मायनॉरिटीज होत्या त्यांना सांगितलं तुम्ही सर्व मायनॉरिटीज आहात. त्याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन हे सर्व लोक आले आणि अशा प्रकारे त्यांनी चारीनं जोडलं. काय संदेश द्यायचा होता बाबासाहेबांना? कॉन्स्टिट्यूशनमध्ये आलं, घटनेमध्ये आली की तुम चारों अगर मिलोगे तभी तुम बच सकोगे. इस बात को समजो अच्छी तरीके से. आणि नाही तर मग इतर लोक येतील आणि तुमच्यावर राज्य करतील. ब्राह्मण इथं 3.5% आहेत. त्यांनी सांगितलं की आम्हालाही अल्पसंख्याकाचा दर्जा व्हा. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला अल्पसंख्याकाचा दर्जा नाही, तुम्हाला को नहीं मिल सकता. मायनॉरिटी के इसमें मुस्लिम्स को राईट दे. तर इथं आपल्याला जर राहायचं असेल तर हे समजून घेतलं पाहिजे. इथं आपल्या सर्वांना एकत्रित आलं पाहिजे. दलित, मुस्लिम, OBC आणि SC STचे लोक या सर्वांनी एकत्रित येऊन जर आपण प्रयत्न केला, BRSPच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे, अजून अनेक संघटना इथं काम करत आहेत. आपण सर्वांनी मिळून जर असा प्रयत्न केला तर आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये खऱ्या अर्थानं संविधान आणि त्याला आपण लागू करू शकू. आणि त्याचबरोबर आपण शिक्षणामध्ये सर्वांनी पुढे जावं. इथं मी माझ्या ज्या आया बहिणी आहेत त्यांनाही देखील सांगतो, मुस्लिम समाजामध्ये आम्ही असा प्रयत्न करत आहोत. आपण शिक्षणामध्ये पुढे जावं, व्यापारात जावं, अनेक प्रकारचे उद्योगधंदे त्याच्यामध्येही चांगल्या प्रकारे काम करावं. या देशामध्ये राहत असताना, ज्या जगामध्ये राहत असताना अगदी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करावं आणि त्या ईश्वराशी प्रार्थना करावी कि आम्हाला सर्वांना स्वर्ग लाभो, हम सबको जन्नत मिले. जैसा कार्यक्रम हम आज ले रहे हैं ऐसे हम स्वर्ग में सब मिलके बैठे, जन्नत में सब मिलके बैठे और वहाँ पर यही मोहब्बत के साथ में इस मोहब्बत के संदेश को लेकर के चले. आप लोगों ने यहाँ पर हमको बोलने का मौका दिया, बुलाया. मैं सबका एक बार फिर से शुक्रिया अदा करता हूँ. बहुत शुक्रिया, धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलंय. आज आम्ही बघतोय की सरांसारख्याच व्यक्तींची आज समाजाला गरज आहे. कारण समाजामध्ये बघतोय आम्ही की जिकडे तिकडे द्वेष पसरवण्याचं काम चाललेलं आहे. त्याचबरोबर आज बुद्ध जयंतीनिमित्त हा आणि ईद मिलादचा कार्यक्रम आहे. तरी सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण प्रत्येकाने बुद्धांनी जे सांगितलेले तत्व आहे, जर बुद्धांनी सांगितलेले पंचशील त्रिशरण जर आपण प्रत्येकाने अनुकरण केलं तर या देशामध्ये प्रत्येक जण हा सुखी राहील. व या देशामध्ये जर आम्हाला आमचे हक्क अधिकार पाहिजे असेल तर प्रत्येकाने आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. कारण शिक्षण हे एकमेव शस्त्र आहे आपल्यासाठी की शिक्षणाने आपण आपलं नशीब उघडू शकतो. म्हणून यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन BRSPचे कोषाध्यक्ष नुसरत सर करतील. अस्सलाम वालेकुम. आज के इस ईद मिलन प्रोग्राम में BRSP की जानिब से मैं
ज़िला कोषाध्यक्ष तमाम मेहमानों का इस्तकबाल करता हूं कि उन्होंने अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ हाज़िरी दी। और इसी के साथ मैं जनाब हमारे BRSP के अनामी मौर्य को बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत उनका शुक्रिया अदा करता हूँ। उनकी काबिल तारीफ़ काम किया है कि उन्होंने आज अपने घर पर तमाम समाज के तमाम लोगों को बुलाकर एक बहुत ही बड़ा काम किया, इसलिए मैं उनको काबिल मुबारकबाद समझता हूँ। उसके बाद जनाब क़ादरी साहब ने जो रमज़ान और रमज़ान के मक़ासिद और उसके तफसील में जो बात कही है, वो वाकई में तमाम लोगों को एक मशाल राह के तौर पर उन्होंने बात की है। और उसमें सबसे अच्छा शेर जो उन्होंने कहा है नवाज़ बशर बदर साहब का कि लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम ज़रा खौफ नहीं खाते बस्तियां जलाने में। वाकई बड़ा मानी खेज शेर है, जिसको मैं आगे बढ़ा कर ये कहूँगा कि लोग टूट जाते हैं घर बनाने में, तुम ज़रा खौफ नहीं खाते बस्तियां जलाने में। काबिल मुबारकबाद है अनामी मोरे, काबिल मुबारकबाद है अनामी मोरे, अब मज़ा आएगा सबको शिरखुरमा पिलाने में। वाकई में आज का प्रोग्राम ये तो सही मानों में मुस्लिम समाज से ताल्लुक़ रखने वाले किसी BRSP के पार्टी के किसी कारकुन को करना चाहिए था, लेकिन अनामी मोरे ने एक मिसाल कायम की। मैं उनसे दरख्वास्त करूँगा कि अब इस रिवायत को आने वाले साल, उसके आने वाले साल, हर साल बरकरार रखिए। और इसी के साथ मैं तमाम लोगों का शुक्रिया अदा करके अपनी जगह लेता हूँ।